नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 2 एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम काल IMD म्हणजे हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला आहे, या अंदाजानुसार जर पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर एप्रिल मेच्या दरम्यान राज्यामध्ये हीट वेव्ह राहण्याची दाट शक्यता आहे. तापमानामध्ये ही वाढ IMD खात्याने व्यक्त केली आहे. सर्वप्रथम सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेज आणि सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर उद्याच्याला म्हणजे जवळपास 2 एप्रिलला एक WD हा उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सध्या सिस्टमनुसार जर पाहिलं तर अरबी समुद्रामधून ज्याला WD दाखल होईल त्यावेळेला पाकिस्तान मार्गे उत्तरेला वारे सरकत जाईल. याचबरोबर गुजरातचा दक्षिण उत्तर भाग असेल इकडून वारे जाईल. तसेच बंगालच्या उपसागरामधून ही वारं देशाच्या मध्यवर्ती भागापर्यंत आपल्याला पोहोचत आहे. याचबरोबर एक ट्रफ रेषाही तयार झालेली पाहायला मिळते. या ट्रफ शेजारीच आपल्याला पाऊसही पाहायला मिळतोय. काही ठिकाणी लाइटनिंग, थंडरस्टॉर्म, विजेचा कडकडाटात पाऊस पाहायला मिळतो. काही ठिकाणी गारपीट ही पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये उद्याच्याला ज्याला WD उत्तरेला दाखल होईल त्यावेळेला अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्याचा उद्या बहुतांश भागात चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. आज रात्रीही त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री कोल्हापूरचा संपूर्ण भाग असेल. याच्यामध्ये भुदरगड, आजरा, गडिंग्लज, तसेच पन्हाळा असेल, इचलकरंजीचा काय भाग असेल, या ठिकाणी लाइटिंग, थंडरस्टॉर्मच्याही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत आहेत. मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. सांगली जिल्ह्याचं जर पाहिलं, सांगली जिल्ह्याचा जत असेल, कवटेमंकाळ, मिरज, आटपाडी, तासगाव, विटा, खानापूर, शिराळा, तसेच पलूस या तालुक्यामध्येही पाऊस पाहायला मिळतं. जवळपास संपूर्ण भागामध्ये पाऊस आहे. काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. याचबरोबर साताऱ्याचं जर पाहिलं, साताऱ्याचा शिरवळ असेल, वाई असेल, मान असेल, खटाव, दहिवडी या भागामध्येही पाऊस पाहायला मिळतोय. पुण्याचं जर पाहिलं, पुण्याचा जो मध्यवर्ती भाग असेल, पुणे शहर असेल, तसेच बारामती असेल, इंदापूर असेल, या ठिकाणीही आज रात्री पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या भागात हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच माळशिरस असेल, माढा असेल, बार्शी असेल हा आणि करमाळा या भागामध्येही पाऊस पाहायला मिळेल. मात्र पंढरपूर आणि मोहोळचा काही भाग असेल, या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र लाइटिंग, थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर अहिल्यानगरचं पाहिलं तर कर्जत असेल, श्रीगोंदा असेल, नगर असेल, पाथर्डी, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर या ठिकाणीही आपल्याला पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खान्देशचा विचार केला, नाशिकचा उत्तर भाग असेल, नांदगाव, येवला या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. तसेच धुळ्याचा शिंदखेडा असेल, शिरपूर असेल, साक्री असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. जळगावचं पाहिलं, पाचोळा, आरमनेर, एरंडोल, जळगाव, जामोद, हेरी, चोपडा या ठिकाणीही आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाड्याचा विचार केला, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग, जालना संपूर्ण जिल्हा, परभणी संपूर्ण जिल्हा, हिंगोली संपूर्ण जिल्हा, याचबरोबर नांदेडचा कंधार, मदखेड, तसेच लातूरचा उत्तरेचा भाग असेल, महदपूर, लातूर आणि धाराशिवचा उत्तरेचा भाग असेल, कळंब, पारंडा या भागामध्येही पाऊस पाहायला मिळेल. बीडमध्येही आज रात्री पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच बुलढाण्याचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर वाशिमचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल आणि गडचिरोलीचा मध्यवर्ती भाग या भागामध्ये बरं ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर नागपूरच्या 1-2 ठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. उद्याही राज्यात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये खान्देशील संपूर्ण विभाग असेल, याच्यामध्ये नंदुरबार संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर, नंदपूर, याचबरोबर शहादा, तसेच धुळे संपूर्ण जिल्हा, साक्री, शिंदखेडा, धुळे तालुका, शिरपूर, याचबरोबर जळगावचा चोपडा, यावळ, रावेत, बडगाव, चाळीसगाव या ठिकाणीही पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. लाइटिंग, थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच जामनेर असेल, भुसावळ असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा विचार केला, नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, सिन्नर असेल, याच इगतपुरी, नाशिक, दिंडोरी, पेठ, सरगणा, कळवण या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर पाऊस पाहायला मिळेल. ढगाळ वातावरणही पाहायला मिळणार आहे.
याचबरोबर पालघर असेल, ठाण्याचा संपूर्ण जिल्हा, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई, घनसोली असेल, याचबरोबर अलिबाग असेल, पेन असेल, रोहा असेल, संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच कोकणाचा दक्षिण भाग असेल, सिंधुदुर्गचा सावंतवाडी असेल, कुडाळ असेल, देवरुख असेल, वैभववाडी, कणकवली या भागामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं जर पाहिलं, कोल्हापूर संपूर्ण घाटमाथ्याच्या भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल. याच्यामध्ये आजरा, चंदगड, गगनबावडा असेल, हातकणंगलेचा काही भाग असेल. सांगली जिल्ह्याचं जर पाहिलं तर सांगली जिल्ह्याच्या फोरकास्टमध्ये पाऊस पाहायला मिळत नाही, मात्र तरीही शिराळा तालुक्याचा दक्षिण भाग असेल, वाळवा दक्षिण असेल, मिरज दक्षिण भाग असेल, या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याच खानापूर असेल, आटपाडी, चौत्र भाग या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर सातारा जिल्ह्यात पाहिलं, सातारा जिल्ह्याचा कराड, पाटणमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. शिरवळ, वाई, फलटण, दहिवडी या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच पुणे जिल्ह्याचा विचार जर केला, पुणे जिल्ह्याचं वडगाव असेल, लोणावळा असेल, पुणे शहर असेल, तसेच सासवड असेल, शिरूर असेल, जुन्नर, घोड, राजगुरुनगरमध्येही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. अहिल्यानगरचा विचार केला, अहिल्यानगरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, पारनेर या ठिकाणी काही अंशी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालनाचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. बीडमध्ये केज असेल, अंबेजोगाई 1-2 ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर परभणी असेल, हिंगोलीचा उत्तरेचा भाग, याचबरोबर वाशिमचा जवळपास संपूर्ण जिल्हा, तसेच अकोल्याचा दक्षिण भाग असेल, बार्शी, टाकळी, परतूर आणि बुलढाण्याचा मध्यवर्ती भाग असेल, या ठिकाणी ही ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाच्या पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर अमरावतीचा पूर्व भाग असेल, तसेच नागपूरचा उत्तरेचा भाग असेल आणि यवतमाळचा बाभळगाव, यवतमाळ, तसेच राळेगाव, याचबरोबर वर्धाचा दक्षिण भाग, वर्धा, देवकी असेल, चंद्रपूर असेल, या ठिकाणी पावसाच्या काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. लातूर जिल्ह्याचा उदगीर असेल, निलंगा असेल, याचबरोबर धाराशिवचा उमरगा असेल, सोलापूरचा अक्कलकोट असेल, याचबरोबर दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर या ठिकाणी फोरकास्ट दाखवत नाही, मात्र काही अंशी पाऊस पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये करमाळा, महाडा, बार्शी, भूम असेल, पारंडा असेल, या ठिकाणीही ढगाळ वातावरण काही अंशी पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी उद्या लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर उद्या नंदुरबार असेल, धुळे असेल, नाशिक संपूर्ण भाग असेल, याचबरोबर अहिल्यानगर, पुणे पूर्व असेल, बीड असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव हा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित म्हणजेच विजेच्या कडकडासहित त्या ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलेला. याचबरोबर संपूर्ण विदर्भ असेल, याच्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती असेल, अकोला, बुलढाणा, वाशिम, याचबरोबर मराठवाड्याचा परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर असेल, तसेच धाराशिव या ठिकाणीही अलर्ट जारी केला. या ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा पूर्व, सातारा पश्चिम आणि पुणेचा पश्चिम भाग या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आले. कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा जो दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये सिंधुदुर्ग असेल आणि कोल्हापूरचा भाग असेल, या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही, मात्र पावसाची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्हा या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई असेल आणि पालघरचा काही भाग असेल, या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही आहे, मात्र काही प्रमाणात ढगांची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता IMD खात्याने व्यक्त केला आहे. आता या अंदाजामध्ये काही अंशी बदल ही होण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर नक्की करा. धन्यवाद.